मित्रांनो, आज आपण आता जात आहोत भारतातील पहिल्या भारत माता मंदिरा ठिकाणी जे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा खूप असं चांगलं उदाहरण आपल्याला असं घेता येईल. सोबतच आपण बघू शकता हा ज्या दिल्लीच्या जे कुतुब मिनार आहे त्याची रिप्लिका इथं बनवण्यात आलेली आहे. आपण आजचा जो आपला ब्लॉग आहे तो आहे देवगिरी फोर्टचा. बघू शकता आपण देवगिरी फोर्ट कशा दिमागामध्ये उभा आहे बघा. हे बघा, हा भारत माता मंदिराकडे जाणे रेन वॉटर हार्वेस्टिंग, पावसाचं पाणी जोपासून ठेवून त्याचा वापर करण्याचं उत्तम असं उदाहरण हे आपण आज देवगिरी किल्ले येथे बघत आहोत. बघा, हे विहंगम असं दृश्य आपल्याला दिसतंय देवगिरी फोर्टचं. बघू शकता आपण भारत माता जी मंदिर आहे, काय विहंगम असं दृश्य आपल्याला बघायला दिसतं. काय कलाकृती आहे. सुरुवातीला याला जामा मस्जिद म्हणून ओळखलं जायचं, परंतु आता येथे भारत मातेची प्रतिमा जी आहे ती स्थापित केल्यापासून याला भारत माता मंदिर असं म्हणून ओळखलं जातं. बघा, किल्ले दौलताबाद, आपण रायगड, प्रतापगड, सिंहगड, लोहगड अशी अनेक छत्रपती शिवाजी महाराजांची गडकिल्ले बघितलीत. हा यादवकालीन गडकिल्ला आहे. खूपच छान, खूपच छान. भारत मातेच्या उद्घोषानं शत्रूला पळती भुई थोडी होती, त्या भारत मातेचं आपण इथं चित्रण बघू शकता. आज आपण आहोत किल्ले देवगिरी. हे आहे भारत माता मंदिर. सुरूच येते. वीडियो चल रहा है. देख सकते हैं आप ये नज़ारे, क्या तगड़े नज़ारे. अभी रशिता ने वीडियो लिया था, उल्टा पुल्टा दूर किया था, लेकिन अभी हमने उसको सीधा किया है. अभी आप देख सकते हैं भारत माता मंदिर के नज़ारे. बहुत खुशी होती है जब हम अपनी विरासत को ऐसा देखने आते हैं और उस विरासत को देख के हमें एक अलग सी पहचान मिलती है. बहुत ही बढ़िया नज़ारा आप देख रहे हैं किले देवगिरी का. यहाँ पर आने के लिए आपको 25 रुपये का टिकट निकलना पड़ता है. टिकट लेते अंदर आप आइए. किले को चढ़ने और उतरने का कम से कम 2 घंटे का समय आपको लगेगा सारी चीज़ें देखने के लिए. लेकिन बहुत ही बढ़िया विरासत, बहुत ही बढ़िया. आइए, एक बार अपनी लाइफ में ज़रूर विजिट करिए.